सागरे किनारा, ओ हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा, ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा। नमस्कार मंडळी, मी राजेश सावंत. कसे आहात? आज आपण नव्या पर्यटन स्थळाची इथे ओळख करून घेण्यासाठी आलेलो आहोत. यापुढे आपण वेगवेगळी पर्यटन स्थळं या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज नवापूर विरार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेलं नवापूर हे छोटंसं बीच आहे. या ठिकाणी या किनाऱ्यावर तुम्हाला कुठेही फारशी गर्दी दिसून येत नाही. हे नवापूर बीच आहे. अगदी एक 3-3.5 किलोमीटर लांबीचं बीच आहे. या बीचवर आपण आता इथे आलेलो आहोत. बघा, फारशी वर्दळ दिसून येत आहे. तुम्हाला एकदम दूरपर्यंत लोक दिसून येतील, पण फारशी वर्दळ नाही. हा समोर जो दिसतोय तो अर्नाळा किल्ला आहे. हे अर्नाळा बंदर आहे. इथून जो चौपाटी सुरू झालेली आहे ती थेट वसईपर्यंत जाते. ठिकाणी फार गर्दी नसते, त्यामुळे इथे येण्याची काही मजा औरच असते. या ठिकाणी ही लिलीची बाग आहे. विनायक वैती म्हणून या गावचे रहिवासी आहेत, त्यांची ही बाग आहे. बघा, सुंदर अशी ही आता इथे फुलं फुललेली आहेत. मी तुम्हाला हे लिलीचं फुल दाखवत आहे. या ठिकाणी बघा, ही पूर्णपणे ही फुलं दादर मार्केटला जातात. सुंदर असं फुल आहे. ही सगळी लिलीची फुलं आहेत आणि ही दादर मार्केटला जातात. सकाळी 3:30 वाजता पहाटे हे येथील शेतकरी दादरला मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये ही फुलं घेऊन जातात. होते जाणता मी ते छेडले तराणे, स्वीकारल्या सुरांचे आले जुळून गाणे, हा रोम रोम गाई, हा रोम रोम गाय गातो निसर्ग. हे बघा, आपण आता याला तगर म्हणतात. या तगरच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत. ही पूर्णपणे तगरची बाग आहे. तुम्ही बघू शकता, दूरपर्यंत पसरलेली तगरची बाग आहे. किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरे किनारा. हा सागरे किनारा, ओ हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा, ओला मिठीत आहे हा रेशमी निवारा, हा रेशमी निवारा. तर बघा मित्रांनो, ही विहीर आहे. या विहिरीचं पाणी इथल्या शेतीसाठी वापरलं जातं. या ठिकाणी केवळ फुलंच नाही तर भाज्याही असतात. अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. या भाज्याही इथून जवळ असलेल्या विरार मार्केट अथवा मुंबईला हे शेतकरी घेऊन जातात. या विहिरीचं पाणी कधीही मे महिन्यामध्ये आल्यानंतरही या विहिरीला 15 ते 20 फूट पाणी असतं. बघा, आपण ही भाजीचा मळा आहे. या ठिकाणी पालेभाजी हा मुळा आहे. इथे मुळा लावलेला आहे. हा मुळा या ठिकाणी असा पिकवला जातो. हा आता इथूनच जवळ असलेल्या विरार मार्केटमध्ये जातो. अनेक लोक इथून घेऊन जातात. तुम्हाला अशी भाजी, गावरान भाजी कुठेही मिळणार नाही. हे बघा, आपण या ठिकाणी या वालीच्या शेंगा आहेत. या वालीच्या शेंगा आहेत.
ही पडावी, ओ, 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 का भूल ही पडावी, वळखून घे इशारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं, येथील गाववाल्यांची बोलून एखादी छोट्याशा जागेत तुम्ही छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. या ठिकाणी बघा, काही कुटुंब आलेली आहेत. ही या ठिकाणी स्वतःच जेवणाची तयारीला लागलेले आहेत. हे बघा, चिकन, या ठिकाणी मजा करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? छान वाटतंय. बघा त्यांचं हे बघा, म्हणजे त्यांना एक वेगळेपणा वाटत होतं. जवळच आहे, मुंबई शहरापासून अगदी 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेली ही पर्यटन स्थळ. तुम्ही या पर्यटन स्थळाला भेट द्या, मजा घ्या आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन पर्यटन स्थळासह पुन्हा भेटू. रेशमी निवारा, रेशमी निवारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सागरे किनारा, ओ हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरे किनारा, ओला सुगंध वारा.